तर तिकडे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्यासोबत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चर्चा केलेली आहे। फोनवरून या दोन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे। इराणचं सार्वभौमत्व, सुरक्षितता, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचं रक्षण करण्याच्या भूमिकेला चीनचं समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलंय। इराणचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध राखण्यामध्ये चीनचा पाठिंबा आहे। सोबतच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरच्या लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात असं आवाहन सुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेलं आहे। इराणच्या सर्वोच्च नेत्याची त्याच्या कुटुंबियांसह ज्या प्रकारे निर्घृण हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायलला हे करण्याची परवानगी कोणत्या कायद्यानं दिलेली आहे, असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी विचारलाय। इराणमध्ये कोणत्या प्रकारचं सरकार असेल हे इराणच्या जनतेनं ठरवायचंय, असं ओमर अब्दुल्ला म्हणतायत। मैं सबसे पहले तो ईरान के लोगों के साथ हमदर्दी का इजहार करता हूं। उस हमले की निंदा करता हूं, लेकिन उसके साथ साथ जम्मू कश्मीर में अपने लोगों से मैं गुजारिश और अपील करता हूं कि मेहरबानी करके हालात को बिगड़ने ना दें। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षाबाबत आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत शंका आणि चिंता दोन्ही व्यक्त केलेल्या आहेत। भारतीयांसह कोट्यवधी लोकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय, अशा आशयाची ही पोस्ट एक्सवर राहुल गांधींकडून करण्यात आलेली आहे। काय नेमकी ही पोस्ट आहे आपण पाहूया। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधली वाढती शत्रुत्व या नाजूक प्रदेशाला व्यापक संघर्षाकडे ढकलतायत। जवळजवळ 1 कोटी भारतीयांसह कोट्यवधी लोकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय। सुरक्षेच्या चिंता जरी खऱ्या असल्या तरी सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणारे हल्ले संकट आणखी वाढवतील। पंतप्रधान मोदींनी याबाबत बोललं पाहिजे। जागतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी ते राष्ट्रप्रमुखाच्या हत्येचं समर्थन करतात का? शांतता आता जगात भारताची प्रतिष्ठा कमी करतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।